मला धमकी देणारा बालाजी तांदळेचा आता एक सीसीटीव्ही समोर आला आहे. त्याच्यामध्ये तो आरोपींना रगी नेऊन देतो. दुसराही आरोप आहे की केज न्यायालयात त्यांनी आरोपीला पाण्याच्या बॉटल दिल्या. याच्या कारवाई सुद्धा नाही. हा, कारवाईपेक्षा अगोदर बालाजी तांदळे ज्यांनी की 1 जानेवारीला बीड पोलिसला तिथं मला आरोपीचा फोटो दाखवला की आता आरोपी कसा दिसतोय फरार झाल्यावर. मला दाखवायची गरज नसताना मला काही संबंध नाही त्याचा. आरोपी शोधणं हे यंत्रणेचं काम आहे. तर तिथं तसं मला त्यांनी एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले 6 तारखेला 9 तारखेला त्याच्यानंतर 1 तारखेला तिथं माझ्यासोबत 4 तारखेला पुन्हा जे विष्णू चाटे आरोपी ते जे गेवरायला होते त्यांना रगी वगैरे पोहोच करणे, केजला आरोपी आल्यानंतर त्यांना पाण्याच्या बॉटल देणे, याच्यावर देशमुख कुटुंबियांना नाही यंत्रणेनं उत्तर दिलं पाहिजे समाजाला की हे काय चालू आहे. आता काय कारवाई 100% झाली पाहिजे ना. मग तेच तपास झाल्याशिवाय कारवाई कशी होईल. त्यांनी का असं केलं, त्याला कोणी अभय दिलं किंवा त्याला कोणी एवढी पुष्टी दिली, एवढं कसं करू शकला ते, किंवा हे सगळं आरोपीला करणं आहे का अलाउड, हे सगळं उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.